जय श्रीराम. पोट कमी करायचंय आणि कमी होत नाहीये. तर मित्रांनो, मी काही रूल्स तुम्हाला सांगणार आहे. ते जे तुम्ही फॉलो केले तर 100% तुमचं पोट हे कमी होणार म्हणजे होणारच आहे. आता भरपूर जणांना काय एक सवय असते की त्यांना वेट लॉस करायचंय किंवा पोट कमी करायचंय, बेली फॅट कमी करायचंय. तर ते काय करतात, त्यांना एक्सरसाइज करणं जमत नाही, म्हणून ते डाएट करतात. एखाद्याकडून डाएट घेतात आणि डाएट करतात. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्ही कोणीही दुसरा डाएट करत असेल ना, तो डाएट तुम्हाला फॉलो नाही करायचा आहे. तुम्हाला काय करायचं, तुमच्या प्रॉपर वेटच्या हिशोबाने कॅलरी डिफिशिएट करून, प्रॉपर मायक्रोन्यूट्रिएंट्स काउंट करून तुम्हाला तुमचा डाएट बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला तर येतच नसेल, मग तुम्ही तुमच्या एखादा सर्टिफाईड ट्रेनर असेल त्याच्या अंडर काही पेड करून तुम्ही तो डाएट परचेस करा आणि तो फॉलो करा. दुसऱ्याच्या डाएटने तुम्हाला रिझल्ट येणार नाही. प्रॉपर तुमच्या वेटच्या हिशोबाने केलं तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार आहे. हे झाला पहिला रूल झाला. त्यानंतर मित्रांनो, एक्सरसाइज नुसतं एक्सरसाइज करून भरपूर जण काय करतात, एक्सरसाइज करतात, त्यांना वाटतं की एक्सरसाइज केल्याने आपला फॅट लॉस होणार आहे, वेट लॉस होणार आहे, पोट कमी होणार आहे. पण तसं नसतं मित्रांनो. फक्त एक्सरसाइज ही पूर्णतः शरीरासाठी पुरेशी नाहीये. त्यासाठी डाएट तुम्हाला फॉलो करावा लागणार, तो सुद्धा कॅलरी डिफिशिएट करून, तुम्हाला जर पोट कमी करायचं असेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही प्रॉपर प्रोटीन इंटेक करा. भरपूर जण काय करतात, डाएट करतात, एक्सरसाइज सुद्धा करतात, पण त्यामध्ये ते अशा गोष्टी खात असतात ना की ज्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे काय होत असतं मित्रांनो, तुमचं पोट आहे लवकर भरून जात असतं. पण एक तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रोटीनची मात्रा ही तुमच्या शरीरामध्ये टाकत नाही. मित्रांनो, प्रोटीन इंटेक करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर पावडर फॉर्म पटत नसेल तर तुम्ही असे अन्नामधून, ज्या अन्नामधून आपल्याला प्रोटीन इंटेक होईल असे अन्न पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ऍड करा, म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट येईल. जितकं शरीरामध्ये प्रोटीन जाईल तितकं फॅट लॉस हे लवकर होणार आहे आणि तुमचं पोट सुद्धा हे कमी होणार आहे. म्हणून प्रोटीन इंटेक ठेवा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही चीट मील ज्या दिवशी करतात, 6 दिवस डाएट केल्यानंतर 7व्या दिवशी जे चीट मील करत असतात त्यामध्ये तुम्ही इतर गोष्टी भरपूर खाऊन घेत असतात. त्यामध्ये प्रॉपरली बघायला गेलं, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, बेकरी प्रोडक्ट या गोष्टी तुम्ही एका दिवसात भरपूर प्रमाणात खाऊन घेत असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ही कॅलरी जास्त प्रमाणात वाढून जात असते. आणि जी तुम्ही बर्न केलेली कॅलरी त्याच्यापेक्षा दुप्पटची कॅलरी वाढल्याने तुमचं फॅट लॉस आणि पोट हे कमी होत नाही. म्हणून तुम्हाला कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, बेकरी प्रोडक्ट हे बंद करायचे. त्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर स्लीप घ्यायची मित्रांनो. तुम्ही जितकं जास्त प्रमाणात झोप घेणार तितके जास्त तुमचं फॅट लॉस होणार आहे आणि पोट कमी होणार आहे. म्हणून झोप घेणं ही खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला कमीत कमी वॉटर इंटेक तुमच्या वेटच्या हिशोबाने हे इंटेक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, वॉटर इंटेक चांगला ठेवा, जे करून तुमचं शरीर हे चांगलं राहील. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो रूल आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 6 दिवस मंडे टू सॅटर्डे हे वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत तुम्ही फक्त कार्डिओ करायचा नाहीये, त्यासोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग मशिनरी वगैरे हे यूज करायचे कार्डिओ सोबत. तर तुम्ही एक दिवस कार्डिओ, एक दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट भेटेल. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे, त्यानंतर तुम्ही प्रॉपरली दिवसभरात 8 ते 10,000 स्टेप हे तुम्ही फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. आणि त्यानंतर रात्रीचं ओव्हर इटिंग हे तुम्ही बंद ठेवा. रात्री जास्त प्रमाणात जेवण केल्याने, म्हणजे 9-10 वाजेनंतर जास्त प्रमाणात जेवण केल्याने ती कॅलरी पूर्णतः बर्न होत नाही आणि तुमचं फॅट स्टोर होत जातं आणि फॅट वाढत जातं. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे, तुम्ही कमीत कमीत अशा ज्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करा ज्याने तुम्हाला तुमचं फॅट वाढणार नाही. उदाहरणार्थ बघायला गेलो, तुम्ही काय करत असतात, डाएट मध्ये अशा भरपूर गोष्टी ऍड करत असतात, ज्याप्रमाणे समजा तुम्हाला ब्राऊन ब्रेड सांगितलं तर तुम्ही तो व्हाईट ब्रेड घेऊन घेणार. तर या गोष्टी आहे, त्या गोष्टी तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा. नंतर तुम्हाला 1 बाउल राईस सांगितलेला आहे, त्यानंतर तुम्ही काय करतात, 1 बाउल थोडा अर्धा बाउल अजून खाऊन घेतो. नाही मित्रांनो, तसं नसतं. ती जो 1 बाउल तो काउंट केलेला असतो, म्हणून तुम्हाला तो सांगितला असतो डाएट मध्ये. पण त्यामध्ये तुम्ही अर्धा बाउल जास्त खाणार, एक्स्ट्रा खाणार, तर तुमची एक्स्ट्रा कॅलरी त्यामध्ये इंटेक होऊन जाईल, त्यामुळे तुमचं फॅट हे वाढत जाणार आहे. तर मित्रांनो, यासोबत तुम्ही दिवसभर 8 ते 10,000 स्टेप तर चालणार, पण रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला कमीत कमी 20 ते 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास तरी तुम्हाला नॉर्मली वॉकिंग ठेवायची आहे. भले मॉर्निंगला चालू नका, पण इव्हन रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही वॉक ठेवा. कारण की एकदम नॉर्मल वॉक ठेवायचा आपण रेग्युलर चालतो तसा. कारण की जे आपल्या पोटामध्ये गेलेले अन्न ते लवकरात लवकर जळायला मदत होत जाते, म्हणजे त्याची कॅलरी जी आपण इंटेक केलेली असते ती बर्न व्हायला मदत होते. आणि रात्री आपण पूर्णतः झोपलेलो असतो, त्यामुळे आपण चाललो नाही रात्री जेवणानंतर, तर ते फॅट स्टोअर होत जातं आणि त्यामुळे आपला फॅट वगैरे वाढत जातो, पोट वाढत जातं. म्हणून मित्रांनो, रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही वॉकिंग ठेवा 25 ते 30 मिनिटं किंवा 20 ते 30 मिनिटं, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट येईल. तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला रूल सांगते, जे तुम्ही फॉलो केले तर 100% तुमचं पोट कमी होणार आहे. तर मित्रांनो, हा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.